नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये ग्राउंडला 43 प्लस मार्क कसे मिळवायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे। भरपूर मुलांचे लेखीमध्ये स्कोर चांगला येतोय पण ग्राउंडला स्कोर चांगला येत नाही। तर मी माझ्या अनुभवातून तुम्हाला एक 7 टिप्स सांगणार आहे। त्या जर तुम्ही फॉलो केला तर 100% तुमचा 43 प्लस स्कोर जाईल। तर मित्रांनो चला आपण पाहूया व्हिडिओ काय आहे। तर मित्रांनो मी विशाल कोळी एसबीसी टॉपर पुणे सिटीला आहे। तर मित्रांनो मला ग्राउंडला 45 मार्क आहेत आणि लेखीला 87 मार्क होते। असे टोटल माझे 132 झालते। त्यामुळे मी आता घरातूनच केले 43-45 मार्काचं ग्राउंड। त्यामुळे मी जे सांगतो ते तुम्ही देखील फॉलो करा। तुम्हाला देखील अकॅडमी कोणती न लावता तुम्ही देखील 43 प्लस 45-47 मार्काचं ग्राउंड घेऊ शकता मित्रांनो। टिप नंबर 1, योग्य वॉर्मअप कसा असतो। मित्रांनो योग्य वॉर्मअप जर केला तर ते तुम्हाला फायदाच असतोय। रनिंग करायच्या आधी 5-10 मिनिटं लूजिंग करा व्यवस्थित। त्यानंतर मित्रांनो एक 15 ते 20 मिनिटं येताना स्ट्रेचिंग व्यवस्थित करा। त्यामुळे तुमचं दुखापतीतेन काही होणार नाही। तर हे तुम्ही जर पाळलात तर तुम्हाला इंजुरी कमी होईल आणि सातत्याने तुम्ही रनिंग तेन करत राहा। टिप नंबर 2, रोजची प्रॅक्टिस। तर मित्रांनो रोज ही कंटिन्यूली प्रॅक्टिस करा। आठवड्यातून 5 ते 6 दिवस कंटिन्यूली रनिंग करा। फक्त रनिंग करणे म्हणजे सराव नाही मित्रांनो, सर्व इव्हेंटला प्रॉपर वेळ द्या। त्यामुळे तुमचं सातत्य एकदम राहील आणि जर सातत्य जर तुमचं असलं तर यश तुम्हाला नक्की मिळतं। टिप नंबर 3, मित्रांनो तुम्ही जे रनिंग करताय त्याचं टायमिंग आणि रेकॉर्ड करत चला। तुम्ही लिहून ठेवत चला, मला आज एवढ्या मार्कापर्यंत एवढ्या टायमिंगला एवढं हे केलं असं ते। आणि आठवड्याला सर्व आठवड्याचं एकदम चेक करायचं म्हणजे तुम्हाला कळेल की तुमची प्रगती किती झाली। आठवड्यातून एक दिवस असा ठेवा की आठवड्याचं पूर्ण चेक करायचं, मी आज 1600ला किती टायमिंग टाकलेला। प्रॅक्टिस करताना तुम्ही आठवड्यातून एक दिवस प्रॉपर टायमिंग काढा, पण प्रॅक्टिस करताना देखील आपली प्रगती वाढायला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा। टिप नंबर 4, योग्य आहार आणि पाणी घ्या मित्रांनो। जर प्रोटीनयुक्त जर शरीराला अन्न तुम्ही घेतलात तर तुम्हाला प्रॅक्टिसला देखील चांगलं म्हणजे प्रगती होईल। तर त्यामध्ये जंक फूड जे असते ते तुम्ही जास्त खाऊ नका। त्यानंतर पुरेसं पाणी पिलासा तर तुमचा स्टॅमिना तेन ग्रोथ होतो। टिप नंबर 5, रिकव्हरी आणि झोप। जर तुमची झोप 7 ते 8 तास झाली पुरेशी तर तुमचा परफॉर्मन्स जो असतोय ते तुमचा वाढत असतोय। तुम्ही मित्रांनो कमीत कमी 7 ते 8 तास झोप घ्या आणि त्यानंतर तुम्ही तुमचं काय असेल ते लेखी तेन तुम्ही तयारी करत चला। टिप नंबर 6, मित्रांनो योग्य टेक्निक यूज करा। तुम्ही फक्त धावणे आणि गोळा टाकणे म्हणजे आपला स्कोर होतोय असं नाही मित्रांनो। योग्य टेक्निक महत्त्वाचे आहे। रनिंगसाठी पण टेक्निक लागते, कसं पळायचं काय पळायचं। गोळ्यासाठी पण जर टेक्निक असेल तर तुमचा गोळा चांगला जातो। उगाच उठून आपण प्रॅक्टिस करायला तर त्याचं होत नाही मित्रांनो। त्यामुळे तुम्ही चुकीच्या टेक्निकमुळे तुमची मेहनत जास्त करून मार्क कमी आणू नका। तर हे देखील काळजी तुम्ही घ्या। टिप नंबर 7, मॉक ग्राउंडची टेस्ट देत चला। मित्रांनो जिथे ग्राउंड असते आपली टेस्ट होते पूर्ण इव्हेंटची, तिथे तुम्ही टेस्ट द्या। आणि जिथं वातावरण स्पर्धेचं असते तिथं जर तुम्ही केलात तर 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। कारण जिथं स्पर्धा असते तिथं आपल्याला देखील जास्त आपले देण्याचं हे होते। त्यामुळे स्पर्धा जिथं असते त्या वातावरणात तुम्ही पण प्रॅक्टिस करा आणि आठवड्यातून एक दिवस तुम्ही कमीत कमी 15 दिवसातून एक दिवस तर तुमचं टायमिंग लिहून ठेवत चला। प्रॉपर टायमिंग करा आणि प्रॉपर स्कोर काढा। तर मित्रांनो ह्या होत्या 7 टिप्स। या 7 गोष्टी जर तुम्ही नियमित पाळलात तर 100% तुमचा स्कोर हा वाढेल। तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो असे भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भरपूर व्हिडिओ दिलेले आहेत मी, जे की महत्त्वाचे व्हिडिओ आहेत। फक्त तुम्ही आता डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन चेक करा, तिथे मी फुकट कसं करायची भरती त्याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली आहे। सर्व माहिती तुम्ही बघून घ्या। मी कोणताही तास लावला नव्हता, मी घरातूनच केले आणि माझा ग्राउंडला पण स्कोर चांगला होता आणि लेखीला पण 90 प्लस होतं। त्यामुळे मी माझ्या जे अनुभवातून आहे ते मी तुम्हाला सांगत आहे। मी कुठे जास्त खर्च पण केला नाही अकॅडमी ते लावण्यासाठी। तर तुम्ही देखील माझे व्हिडिओ बघा आणि तुमचा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही कसं सिलेक्ट व्हाल याच्याकडे लक्ष द्या आणि अभ्यास व्यवस्थित करा। मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।